महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं. आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईन. संजय गायकवाड हा माणूस राजकारणामध्ये आणि समाजामध्ये राहण्याच्या लायकीचा आहे. पण प्रश्न मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना विचारायचा आहे की या महाराष्ट्रामधील कायद्याचं राज्य लोकशाही आहे की तालिबानशाही, आणि तुम्हाला आरक्षणाचा खरंच एवढं वावडा आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने संविधान संपत होते तुमचा विश्वास गमावला जनतेचा घ्यायचा असेल ना तर 50%ची मर्यादा काढा, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि याच्यावरची आपली पहिली भूमिका स्पष्ट करा. आम्हाला आता हेच बघायचं आहे की ज्यांच्या विरुद्ध पुरावे उपलब्ध आहेत आणि आमची मागणी आहे की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो संजय गायकवाडांवर दाखल करावा. बघायचं आहे देवेंद्र फडणवीस कायद्याच्या राज्याचे गृहमंत्री आहेत की एक समाज दुसऱ्या समाजाला समोर ठेवून कसं भडकवता येईल याचा प्रयत्न करणार आहे.